आपला गणित भाग 2 त्याच्यातला चौकोन म्हणजे 5वा धडा आहे आपला चौकोन. आपण चौकोनाबद्दल त्या दिवशी थोडीशी माहिती घेतली होती बघा. चौकोनामध्ये काय असणार आहे? 4 बाजू, 4 कोन, चौकोनाच्या 4 कोनांच्या मापांची बेरीज 360 अंश. अशा काही महत्वाच्या गोष्टी, 4 शिरोबिंदू. तर आज आपल्या या चौकोन धड्यामध्ये समांतरभुज चौकोन, समांतरभुज चौकोनाच्या कसोट्या, समभुज चौकोन, आयत, चौरस, समलंब चौकोन, त्रिकोणाच्या 2 बाजूंच्या मध्यबिंदूचे प्रमेय असे काही महत्वाचे पॉइंट पाहायचे. सुरुवात आहे काही महत्वाच्या गोष्टी आपल्याला सांगतात ते जरा आठवूया. चौकोन ABCD या चौकोनाच्या संदर्भात खालील जोड्या लिहा. तर तुम्हाला पेज नंबर 57 वर रिकाम्या जागा दिलेले आणि चौकोन दिलेले आहे असा. याचं नाव आहे ABCD. तर त्यांनी म्हणतात पहिला प्रश्न आहे लगतच्या बाजूंच्या जोड्या. लगतच्या बाजूंच्या जोड्या. लगतच्या बाजूंच्या जोड्या म्हणजे शेजारी असलेल्या जोड्या. कोणाच्या बाजूंच्या? आता AD चा शेजारी कोण आहे? AD चा शेजारी एकतर AB नाहीतर मग DC. आपण पहिली जोडी लिहू AD व DC. असंच मग दुसरी जोडी काय तयार होईल? AD व AB. येते लक्षात? लगतच्या जोड्या. बाकीच्या जोड्या तुम्हाला लिहायच्या आहेत. आता पुढचा पॉइंट त्याच्यातलाच लगतच्या कोणांच्या जोड्या लिहा म्हणतात. लगतच्या कोणांच्या जोड्या. लगतच्या कोणांच्या जोड्या म्हणलं तर सेम आता सारखंच जसं बाजू लगतच्या होत्या तशा कोण पण लगतचे. ह्याच्या लगतचा कोण हा आणि हा पण आहे. म्हणजेच एक कोण A व कोण B, 2 कोण A व कोण B. अशाच बाकीच्या जोड्या तुम्हाला लिहायच्या आहेत. लगतचे कोण. त्यानंतर सम्मुख बाजूंच्या जोड्या. तिसरा पॉइंट आहे सम्मुख बाजूंच्या जोड्या. हा पहिला, हा दुसरा आणि हा तिसरा. सम्मुख बाजूंच्या जोड्या. सम्मुख बाजू म्हणजे समोरासमोर तोंड असलेले बाजू. जसं की AD सोबत त्याच्या समोर बाजू असलेली कोणती आहे? BC. आता अशा बाजूच्या जोड्या मात्र एकच, एका बाजूसोबत एकच बाजू येणार असं. तर पहिली जोडी आहे बाजू AD व बाजू BC. आता ह्याच बाजूला तुम्ही बाजू BC व AD असं पण म्हणू शकता. दुसरी जोडी कोणती आहे ते शोधायची. तिसरा पॉइंट, चौथा पॉइंट आहे आपला. चौथा पॉइंट आहे सम्मुख कोणांच्या जोड्या. सम्मुख कोणांच्या जोड्या. सम्मुख कोणांच्या जोड्या म्हणजे समोरासमोर कोण असलेल्या जोड्या. तर पहा हा कोण, तर ह्याच्या सम्मुख कोण आहे C. तर यांचे नाव पण तुम्हाला लिहिता यायला पाहिजे. कोण BAD किंवा कोण DAB चा सम्मुख कोण कोण आहे? त्याचा सम्मुख कोण BCD.
किंवा त्याला नाव देऊ शकता तुम्ही DCB. अशा पद्धतीने तुम्हाला सम्मुख कोणांच्या जोड्या शोधायच्या. तर हे लिहून घ्या. पुढची कृती होती आपली मी चौकोन आहे आणि त्या मी चौकोन आहे मध्ये 4 गोष्टी दिलेल्या आहेत. पहिली गोष्ट होती माझ्या सम्मुख बाजूंच्या जोड्या समांतर असतात. तर सम्मुख बाजूंच्या जोड्या समांतर असणारा चौकोन म्हणजे समांतरभुज चौकोन असतो. त्यामुळे आपण आकृती अशी काढली आणि समांतरभुज चौकोन त्याच्या खाली नाव द्यायचं आहे तुम्हाला. दुसरा पॉइंट म्हणतात ते माझे सर्व कोन काटकोन असतात. माझे सर्व कोन काटकोन असणारा आयत असतो आणि त्यासाठी आपण ही आकृती काढलेली आहे आणि त्याचं नाव द्यायचंय आयत. त्यानंतर तिसरा पॉइंट होता माझ्या सर्व बाजू समान लांबीच्या असतात. समान लांबीच्या असणारी बाजू असा चौकोन म्हणजे तो असतो तुमचा समभुज चौकोन. मग तुम्हाला त्या रिकाम्या जागामध्ये नाव द्यायचंय समभुज चौकोन. आणि चौथा पॉइंट त्यांनी दिलेले माझे 4ही कोन सारखे आणि माझ्या 4ही बाजू सारख्या एकरूप असतात. असा चौकोन म्हणजे चौरस असतो आणि त्या चौथ्या रिकाम्या जागामध्ये तुम्हाला चौरस नाव द्यायचे. आता खाली म्हणतात माझे गुणधर्म. तर पहिल्याचे गुणधर्म पहा. पहिल्याचे गुणधर्म आहेत सम्मुख बाजू एकरूप. समोरासमोरील बाजू एकरूप म्हणून आपण इथं एक एक रेषा आणि ह्या दोन दोन रेषा म्हणजे त्या आपण खुणा केलेल्या आहेत. ज्यामुळे आपण समजून घ्यायचं की ह्या दोन बाजू सारख्या आणि ह्या दोन बाजू सारख्या. आता सम्मुख कोणाबद्दल जर पाहिला तर सम्मुख कोण पण ह्याचे सारखेच असतात, एकरूप असतात. सम्मुख कोण पण ह्याचे एकरूपच असतात. तर हा त्याचा दुसरा गुणधर्म आहे. आणि कर्ण हे परस्परांना दुभागतात. दुभागतात म्हणजे काय तर हा कर्ण ह्याला अर्ध्यातून कट करतो आणि इकडचा कर्ण ह्याला अर्ध्यातून कट करतो. म्हणजे ह्या एका कर्णाच्या ह्या दोन बाजू समान आणि ह्या कर्णाच्या ह्या दोन बाजू समान असतात. दोन दोन भाग त्यांचे समान असतात. हे झालं तुमचं समांतरभुज चौकोनाबद्दलचे गुणधर्म. आता दुसरा होता माझे सर्व कोन काटकोन म्हणजे ह्या काटकोनाबद्दल जर तुम्ही पाहिला तर ह्याचे गुणधर्म आहेत सम्मुख बाजू. ह्याच्या सम्मुख बाजू एकरूप असतात. गुणधर्म लिहून घ्या. सम्मुख बाजू एकरूप असतात. कशाच्या 2 नंबरचा आयताच्या. आणि त्याचे कर्ण एकरूप असतात. कर्ण सुद्धा काय असतात एकरूप असतात म्हणजे समान मापाचे असतात. हे झालं आयताचे गुणधर्म. आणि शेवट तिसरं आहे की याचं काय म्हणतात ते गुणधर्मामध्ये सम्मुख कोण कसे असतात सांगितलेले. तर ह्याच्यामध्ये सम्मुख कोण एकरूप असतात. सम्मुख कोण एकरूप असतात आणि ह्याचे कर्ण परस्परांना दुभागतात. दुभागतात म्हणण्यापेक्षा ह्याचे कर्ण परस्परांशी लंब दुभाजक असतात. काय लिहायचं याला लंब दुभाजक. म्हणजे इथं 90 अंशाचे कोण तयार होणार आहेत तुमचे त्याला लंब दुभाजक म्हणतात. आणि यांचे दुभागणं काय लंब पण होणार आणि दुभागणार पण. ही बाजू आणि ही बाजू सारखी, ही बाजू आणि ही बाजू सारखी असते. तर अशा पद्धतीचा गुणधर्म तिसऱ्यासाठीचा आहे समभुज चौकोन. आणि शेवटचा आहे आपलं चौरस. चौरसाबद्दल त्यांनी म्हणतात तर माझे गुणधर्म आहेत कर्णाबद्दल सांगितलेले. तर कर्ण त्याचा एकरूप तर असतोच आणि लंबदुभाजक पण असतो. कर्णाबद्दल लिहून एकरूप व लंबदुभाजक लिहायला लिहून. अशा पद्धतीचे 4ही कोणाबद्दलची माहिती. तर त्याच्यात 5वं एक आहे मी चौकोन आहे त्याच्यामध्ये माझ्या सम्मुख भुजांची एकच जोडी समांतर.
माझ्या सम्मुख भुजांची एकच जोडी समांतर असणारा कोण असतो? समलंब चौकोन. समलंब चौकोन. तर ह्याच्यामध्ये काय, तर एकच जोडी काय असते? समांतर असते. बाकीचे कोण असे, बाकीच्या जोड्या अशा असतात. तर ही बाजू आणि ही बाजू समांतर असणारे त्याला म्हणायचं समलंब चौकोन. तर हा त्याच्यातला 5वा प्रकार आहे. आपण तुम्ही घेऊन घ्यायचं. काय समलंब चौकोनाबद्दल काय सांगितलंय? चौकोनामधील एकच जोडी समांतर असते, असा चौकोन म्हणजे समलंब चौकोन.